सातारा जिल्ह्यातील पूर्वेकडील दुष्काळी भाग म्हणून ओळख असणाऱ्या मान तालुक्यामध्ये मागील 4 ते 5 दिवसांमध्ये मुसळधार असा पाऊस झाला आहे आणि या अवकाळी पावसामुळे याच भागातील जे बंधारे आहेत किंवा या परिसरातील तलाव आहेत ते पूर्णपणे भरून वाहू लागलेले चित्र आता सध्या पाहायला मिळत आहे। सध्या मी आंधळी धरणाच्या परिसरात आहे आणि आपण जर पाहिलं तर या आंधळी धरणाच्या सांडव्यावरून सध्या पाणी वाहताना आपण पाहत आहात। खरं तर या भागामध्ये हे चित्र जे आहे ते ऑक्टोबर नंतर पाहायला मिळतं, मात्र मे महिन्यातच यावेळी हे जे आंधळी धरण आहे ते ओसंडून वाहतानाचं चित्र जे आहे ते सध्या आपण पाहतोय। अनेक जे हौशी पर्यटक आहेत ते देखील या आंधळी धरणाच्या परिसरात जे आता सांडव्यावरून पाणी सांडत आहे या ठिकाणी येऊन आपलं फोटो सेशन करत आहेत। खरं तर हे हा आता निसर्ग जी परिस्थिती या ठिकाणी पाण्याची आहे, मात्र तरी देखील काही हौशी पर्यटक मधोमध पाण्याच्या जाऊन या ठिकाणी आपलं फोटो सेशन करत आहेत। खरं तर या ठिकाणचा रानन तलाव असेल किंवा नेर तलावाचा जो परिसर आहे या ठिकाणी देखील पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं हे जे बंधारे आहेत, तलाव आहेत ते पूर्णपणे भरून वाहू लागले आहे। त्यामुळे मान तालुक्याला काहीसा दिलासा जो आहे तो या ठिकाणी म्हणावा लागेल, कारण या ठिकाणचे सिंचनाचे प्रश्न असतील किंवा पाण्याचा प्रश्न असेल हा देखील यामुळे मिटणार आहे। आणि हीच परिस्थिती सध्या आता जरी ह्या 2 दिवसात पाऊस जरी थांबला असला तरी मात्र हे जे तलाव आहेत ते पूर्णपणे ओसंडून वाहत असल्याचं चित्र जे आहे ते एकूणच सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन विशाल रायपुरेसह संतोष नलावडे, TV9 मराठी, मान, सातारा।